श्रीकृष्ण आपल्या खरंच हृदयात राहतो का? कारण की जर आपल्या तो हृदयात राहतो तर आतंकवाद, रेप, खून या गोष्टी घडतातच कस काय? कारण जर तो प्रत्येकाच्याच मनात आहे तर या गोष्टींना मनातनं भावनाच कस काय निर्माण होतात? आणि मग मी त्याच्यावर खूप सारा रिसर्च केला आणि मला या गोष्टी कळाल्या. ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. श्रीकृष्ण आपल्या मनात खरंच राहतो का? तर हो, आपण जेव्हा काही चुकीची गोष्ट करतो तेव्हा आपल्याला एक मनातनं खूप जास्त स्ट्रॉंगली भावना असते, एक नकार असतो आणि एक गोष्ट आपल्याला अडवत असते ती गोष्ट करायला. मग नक्की तो आवाज कोणाचा असतो? तर तोच श्रीकृष्णाचा असतो. आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये काय योग्य आणि काय अयोग्य या दोन गोष्टींची नीटपणे सांगतो तो श्रीकृष्ण असतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण बाकीच्या गोष्टींमुळे किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आधीच आपले डिझायर्स, गोल्स ठरलेले असतात किंवा आपण काही काळाच्या प्लेजरसाठी आपण तो आवाज दाबतो, आपण सप्रेस करतो आणि मग आपण त्यानुसार डिसिजन घेतो आणि शेवटी आपल्याला कळतं की त्याची किंमत आपल्याला ऑलरेडी मोजावी लागली आहे. म्हणून आपण बऱ्याच वेळा जो आवाज आपल्याला ऐकू येत असतो तो थोडासा हळू असतो आपल्या त्या व्हॉइसपेक्षा, जो आपल्याला स्ट्रॉंगली सांगत असतो की तुम्ही ती प्लेजरेबल गोष्ट केली पाहिजे. पण तो जो आवाज असतो तो जर आपण ऐकला खरंच तर आपल्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम होणारच नाही. आता राहतो प्रश्न की जर आपल्याबरोबर श्रीकृष्ण असतो तर मग आपल्याला हार्ड टाइम्स का फेस करावा लागतो? आपणही लहानपणीपासून ऐकलं असेल की एखाद्या छोट्याशा अळईचं रूपांतर एका मस्त फुलपाखरात बनतं, पण त्यासाठी एक प्रोसेस असते, ती एक जर्नी असते आणि ती जर्नी मधनं त्या छोट्याशा अळईला फुलपाखरात बनायला खूप साऱ्या वेदना सहन कराव्या लागतात. आणि हीच गोष्ट आपल्याबाबतही असते. आपण एकदम नॉर्मल म्हणून जन्माला येतो, पण एक असामान्य व्यक्तिमत्व घडायला आपल्याला काही ऑब्स्टिकल्सला फेस करावं लागतं. काही प्रॉब्लेम्स जे असतात त्या गोष्टीला स्ट्रॉंगली फेस करावं लागतं. कारण जर आपण या प्रॉब्लेम्सला एकदम स्ट्रॉंगली तोंड दिलं ना, तरच आपण ती असामान्य व्यक्ती घडू शकतो. ती व्यक्ती जी आयुष्यात चेंज आणू शकते. आणि आपल्याला असं पण वाटतं की आपल्या आयुष्यात आपण खूप जास्त चांगलं वाटतो, खूप लोकांना मदत करतो आणि बऱ्याच गोष्टी चांगले डिसिजन घेतो, चांगले विचार करतो. तरी पण आपल्याला का त्रास होतो? आपल्याला का कळत नाही की आपण कधी कन्फ्युज्ड आहोत किंवा आपल्याला डिसिजन घ्यायला प्रॉब्लेम येतो? असं का होतं? कारण आपण आपले बरेचसे डिसिजन्स हे बऱ्याचशा सिच्युएशनवर ठेवतो. म्हणजेच आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण ही गोष्ट करू नये. पण आपल्याला इतकं प्लेजरच्या गोष्टीमध्ये आपण गुरफटतो की आपल्याला ती गोष्ट करून काय लवकरात लवकर मिळेल ह्याचा विचार करतो. म्हणजेच आपण डिझायरेबल गोलच्या विषयी विचार न करता आपण शॉर्ट टर्म जे काही प्लेजर असेल त्या प्लेजरकडे आपण लक्ष देतो आणि म्हणूनच आपलं प्लेजर सिकिंग माइंड असतं ना, ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये अडकवतं. आता तुम्हाला नक्की कळालं असेल की आपल्या मनात खरंच श्रीकृष्ण राहतो की नाही ते. आणि तुम्हाला असेच क्वालिटी व्हिडिओ बघायचे असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलला मधुर बोला फॉलो करा.